हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर इथे पहा, आमच्या खाली आता मस्त असं तुम्ही पाहत आला असाल व्हिडिओ तर दिसलं असेल, इथे काम चालू होतं आणि आता मस्त असं बनवून तयार झालेलं आहे मुलांना खेळायला, म्हणजे इथे टाईम स्पेंड करू शकतो. तर इथे पहा, आमचा छोटूसा वरदान शेजारचा त्याच्यावर डॅडी बरोबर खेळतोय. सायकल घेऊन गेलाय आणि त्याला पण थोडंसं आता खाली वेळ असं खेळायला मिळतो. भरपूर जागा आहे ना घरामध्ये, आपण किती खेळणार, म्हणजे एवढीशी जागा राहते घरामध्ये. खाली बघा एवढं असं स्पेस मिळालं आहे आणि त्याला फ्रेंड पण मिळाले होते. तर मी किचनमधून शूटिंग घेत होते, चकली तळत होते आणि खाली शूटिंग पण घेत होते तो खेळत कसा होता. मस्त त्याची त्याचे डॅडी पण बाईक रायडर आहेत आणि तो पण बघा किती छोट्यापणीच राईड करतोय बाईकची छोटीशी. तर मला खूप छान वाटलं आणि मी ते घेतलं शूटिंगमध्ये. नंतर मग भरपूर वेळ खेळत होता तो. त्याला फ्रेंड पण मिळालाय ना एक कोणतरी, असं छान वाटतं. माझं इकडे बघा, प्रणितनी मोठी चकली तळायला दिलेली. नेक्स्ट डेला मी वॉकिंगला आले आणि मी कुपन घेतले होते तुलसी ज्वेलर्समधून ना. दिवाळीला आम्हाला म्हणजे खरेदी करा न करा नाव नोंदणी करून कुपन दिले होते, ते काढणार होते, ओपनिंग करणार होते. बक्षिसं होते, 3 बक्षिसं होते. तर मग मिस्टरांना म्हणलं बघा, बाहेरचे आमच्या मुंबईमधले असे असतात, फटाके फोडत असतात. परत डेकोरेशन बघा तुम्ही. लहान मुलांना अशा ॲक्टिव्हिटी करू द्या, कारण शरीर लवचिक बनतं. खेळ असतात असे, आदर पण तुम्ही कराटे, इथे पण मुलं येतात सगळं, म्हणजे डान्सिंग हे सगळं करून घेतात त्यांच्याकडून. 1 तास सोडायचं इथे मुलांना, ते सगळ्या ॲक्टिव्हिटी करून घेतात. तर इथे पहा, हे तुलसी ज्वेलर आहे आमच्या भागातलं आणि ते आम्ही असे कुपन घेतले होते. तर मी खरेदी नाही काय केली, पण मी नाव नोंदणी करून गेले होते आणि आज त्याचं हे होतं, म्हणजे नंबर काढणार होते. तर मग नंबर तर माझा काही आला नाही. तर इथे असं सेल्फी पॉईंट बनवला होता. तर बॅडमिंटन खेळतात, खूप असे खेळ खेळतात. आता इकडे आमच्या मुलं म्हणजे टी व्ही आणि मोबाईलपासून खाली अभ्यास, शाळा, तर खाली येऊन थोडा वेळ असं टाईमपास करतात, म्हणजे खेळ खेळतात, गप्पा मारतात. आणि आमच्या बिल्डिंगच्या सर्व अशा लाईटिंग बघा घरोघरी केलेले. दिवाळीचं सगळं गोड गोड खाऊन आज फिश आणली. फायनली मस्त जेवण बनवणार आहे. फ्रेंड्स, दिवाळीचे पदार्थ पुन्हा पाहताय तुम्ही आता एवढ्या उशिरा, पण पुन्हा ते बघून असं वाटतंय खावं शंकरपाळ्या, चकली. आणि आता त्या दिवसातच खूप सारं गोड गोड खाऊन ना फिश जेवण म्हणजे बनवावंसं वाटलं. म्हणजे 2 टायमाचं पण होतं आणि फिश हे शरीरासाठी पण चांगली आहे मटन चिकनपेक्षा. तर आम्ही फिश आणि अंडे असतातच आमच्याकडे. मिस्टरांनी हलवा आणले, स्वच्छ धुवून दिले मला आणि हे मीठ हळद लावून ठेवले होते. तर आता पोळ्या माझ्या चपात्या झाल्या होत्या आणि आता मी फिश फ्राय करते. आलं लसूण पेस्ट घेतली आहे
हा सवाई फिश फ्राय मसाला आहे आणि आपण सर्व त्याला मॅग्नेट करून घेऊया आणि तांदळाच्या पिठामध्ये फ्राय करूया, कारण हलवा फिश हा थोडासा नरम असतो, कुरकुरीत म्हणजे कडक असा होत नाही तो किती फ्राय केला तरी. तर आपण थोडासा तांदळाचं पीठ लावून त्याला कुरकुरीत करणार आहोत. तो तसाच भाजला जातो, म्हणजे एकदम असं गरम गरम खायला घ्यावा लागतो, तो गरमच खायचा तळल्या तळल्या. मस्त आपले फ्राय करून झाले आणि हे गरम गरम खायला एकदम मस्त टेस्टी लागतात. मी मिस्टरांना वाढलेला आहे ताट चपातीसोबत आणि रस्सा भात आणि काकडी सोबत, कांदा पण घेऊ शकता सलाडमध्ये. तर मी असं घेतलेलं आहे रस्सा भात आणि सुकी मच्छी चपातीसोबत खायची तळलेली फ्राय. तर आपण घरात मोस्टली तुम्हाला दाखवण्यासाठी एक डिश बनवली आहे, पण मी स्टीलच्या ताटात आम्ही जेवत असतो. तर किराणा माल पण आला. हे पहा, हे सामान एवढं मिस्टर एकटेच जाऊन घेऊन आले. तर त्यांना हा पण प्लांट आवडला, बांबू स्टिकवाला आणला. विलायची लागते का आपल्याला चहाला? मला पॅन्ट आणायची राहिली, फाटली लागतं लक्षात. नाल्याला 2 पॅन्ट आणल्या, परत 2 बनियन आणली त्याला. नेक्स्ट मॉर्निंगला मी पहाटे उठलो. 5:30ला अंधार होता आणि उजाडत होतं. वॉकिंगला निघालो. तर एवढे लोक असतातच वॉकिंगला. मिस्टरांसोबत मी जायला लागले. मैत्रिणी दिवाळीमुळं सगळ्या बिझी राहिल्या, त्याच्यामुळं परत काही कॉन्टॅक्ट नाही राहिलं योगाला. ते असे धावतात, सायकलिंग करतात. मग घरी आले तर आता तुम्ही म्हणाल दिवाळी झालं आणि आता पार्लरचं. तर प्राची हे वॅक्स करते
आणि आम्ही घरीच आर्बनचे बोलवले होते मॅडम. तर ते मी दाखवते का तर आता मुली अशा एजमध्ये येतात की वॅक्स कशासाठी करायचं किंवा आयब्रो कशासाठी करायचे. तर ती आता ऑफिसला जात असते तर त्या प्रकारचे कपडे वगैरे घालावे लागतात. तर मग आपल्या जे अनावश्यक केस असतात ह्याच्यावरती, हातावर पायावरती, कधी ती असे हे पण घालते, स्कर्ट पण घालत असते हाफमधला. तेव्हा मग लेग्स वगैरे असे क्लीन करून स्वच्छ ठेवले जातात. आणि शक्यतो ब्लेड नाही वापरायचं, ब्लेडमुळं वाढ होते असं हे मला सांगायचं आहे या व्हिडिओमधून. म्हणून मी हा शेअर केलेला आहे क्लिप. कारण काही मुली करून घेत नाहीत, म्हणजे कशासाठी काय. तर वॅक्सनी केल्यामुळं ग्रोथ होत नाही लगेच, आणि ब्लेड आपण लावतो तर ग्रोथ खूप झपाट्याने होते. म्हणून शक्यतो रोज ना आपलं डेली नाही करायचं. जेव्हा आपल्याला काही आता फंक्शन, आता आमचं तर होऊन गेलेलं आहे, पण तिचा बड्डे येणार होता त्यासाठी मग ती, आणि ऑफिसमध्ये पण लागतंच ते असं व्यवस्थित राहायला. त्याच्यामुळं पार्लरचं म्हणजे त्या वयात आल्यानंतर मोस्टली करावंच लागतं, हे मला सांगायचं आहे या व्हिडिओमधून. आणि आपली स्किन पण ग्लो होते वॅक्समुळं. तर हे आम्ही महागाचं नाही घेतलं. तर हा आयब्रो करतायत बघा. आयब्रोनी पण आपले चांगला फेसला एकदम लुक येतो. मला पण प्रश्न पडायचा मुलगी जेव्हा मी करायचे हळूहळू, पण तिला कधी करायला द्यावं असं मला प्रश्न असायचा. तर मग नंतर मी शिकायला घेतलेलं प्रॉपर पार्लरचं. हिच्यासाठीच, पण आपले घरातले तयार होत नाहीत, करेल की नाही बरोबर. दुसऱ्यांकडून बघा कसे बरोबर करून घेतात. तर मी तिच्यासाठी शिकले ॲक्च्युली पार्लर, पण प्रॅक्टिस करायला तिने मला नाही दिलेलं एवढं. मग आणि मला तर माझं आपलं करताच नाही येत आयब्रो, बाहेर जावंच लागतं. तर मग आयब्रोसाठी मी बाहेर जाते. आणि शक्यतो मग घरात जेवढं होईल तेवढं मोस्टली आपलं करते. मला जेवढं हेअरस्टाईल येते किंवा बऱ्याच गोष्टी मला तयार होता येतं, टिपटापमध्ये कसं राहायचं ते शिकल्यामुळं मला थोडा फायदा झालेला आहे. मी प्रॉपर त्याच्यात उतरले नाही नंतर, कारण ब्युटी पार्लरचं पण खूप डीपमध्ये असतं शिकायला. सगळ्या प्रकारचे मेकअप, परत हे हँड प्रॅक्टिसच लागते. कारण फेस असतो ना, लहान मुलाला कसं आपण हाताळतो फेशियल करताना, आता हे आयब्रो करताना तसंच ते करावं लागतं एकदम. म्हणजे डॉक्टर टाईपच असतं पार्लरचं पण. सगळ्या स्किनची माहिती असावी लागते, वेगळ्या वेगळ्या स्किनला काय करायचं, कोणती स्किन असते, ड्राय स्किन, नॉर्मल स्किन, ऑइली स्किन, त्यानुसार ट्रीटमेंट द्यावी लागते. तर मी त्या कोर्स केला आणि प्रॅक्टिकल न केल्यामुळं माझं ते राहिलंच. तर इथे पहा, हे आर्बनचे मी घरी तिला बाहेर भरपूर पार्लर आहेत आमच्या आजूबाजूला, पण आता ही एकच तिच्या हाताला म्हणजे सवय पण लागलेली आहे, वेळेवर येते पण, आणि पैसे पण बजेटमध्येच असतात. तर आम्ही तिलाच बोलवतो घरी. माझं फेशियल असेल किंवा आयब्रो, आणखीन प्राचीचं हे सगळं वॅक्स, आयब्रो तर करून घेत जा. आणि आपल्या सौंदर्यात पण भर पडते. आपण हे थोडंसं केलं ना, आयब्रो वॅक्सिंग किंवा केसांचं, तर आपल्याला
दिसण्यात पण थोडा फरक पडतो आपल्या. तर मी म्हणून तुम्हाला शेअर केलेल्या आहेत ह्या क्लिप. तर तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील. लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. असेच चॅनलवर प्रेम करत राहा आणि नवनवीन व्हिडिओ येणार आहेत. तर हे ती आता बड्डे येणार आहे तिचा, तर त्याच्यासाठी हे मेकओव्हर करते. नक्कीच आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करायला अजिबात विसरू नका. असं त्यांची बॅग असते. मॅनिक्युअर, पेडिक्युअर पण त्या घरी येऊन करतात. तर हा मी शॉर्ट तुम्हाला टाकला होता छोटासा.